नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा जे शेतकऱ्यांना PM किसानचे हप्ते येत आहेत, अशा शेतकऱ्यांना काय एक महत्त्वाची सूचना आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांना काही 1 हप्ते 2 हप्ते पडले असतील, काही शेतकऱ्यांना एकही हप्ता पडलेला नाही. अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बाब म्हणजे जे KYCची प्रक्रिया शासनाने चालू केलेली आहे, जवळपास 3 ते 4 महिने होत आलेले आहेत. अशा KYCची प्रक्रिया शासन राबवत आहे. आणि त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी KYCची प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे. त्यानंतर मध्यंतरी शासनाने KYCची मुदत ठरवून दिली होती. त्यानंतर परत आणखीन मुदत काय केलेली आहे, वाढवूनही दिलेली आहे. अद्याप बरेच शेतकरी त्या KYC पासून वंचित आहे. पण येणारा हप्ता जो आहे, तो त्या शेतकऱ्यांना KYC ज्या शेतकऱ्यांनी केली नाही, अशा शेतकऱ्यांना तो हप्ता मिळणार नाही. त्यामुळं मग जे शेतकरी KYC करणं बाकी असतील, अशा शेतकऱ्यांनी मग लवकरात लवकर KYC करणं गरजेचं आहे. कारण इथून पुढे येणारे हप्ते आणि त्यानंतर सध्या ज्यांना चालू हप्ते आहेत, ज्यांचे बंद पडलेले आहेत, ज्यांचा काही कारणास्तव KYC अभावी म्हणावं, बँकेची KYC म्हणावं, आहे का नाही, PM किसानची KYC म्हणावं, अशा शेतकऱ्यांनी काय करायचे आहे, KYC करणं गरजेचं आहे. PM किसानची KYC वेगळी आहे आणि बँकेमध्ये KYC वेगळी आहे. त्यामुळं मग दोन्ही ज्यांचे हप्ते बंद पडले असतील, त्यांनी दोन्ही KYC करून घ्या. त्यांचे हप्ते सुरळीत चालू होऊ शकतात. त्यानंतर काहींचा हप्ते चालू आहेत अविरत आणि त्या शेतकऱ्यांनी त्या काय केलेलं आहे, KYCकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तर तुम्ही दुर्लक्ष करू नका. निश्चित तुमचे हप्ते काय होतील, स्टॉप होतील, बंद होतील. त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, PM किसानची KYC करणं गरजेचं आहे. जवळच्या शेतू सुविधा केंद्रावर जाऊन काय करायचे आहे, तुम्ही लवकरात लवकर KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. लवकरच ही KYCची प्रक्रिया जी आहे ती चालू बंद होणार आहे आणि नंतर हप्त्याची प्रोसेस होईल. मग त्यानंतर तुम्हाला KYCची प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. त्यामुळं सध्या KYCची प्रक्रिया करणं चालू आहे आणि काही शेवटचे दिवस बाकी आहेत, उरलेले आहेत. त्या वेळेमध्ये तुम्ही काय करायचे आहे, शेतकऱ्यांनी KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. नसता तुम्हाला नंतर मग खूप पळापळ होऊ शकते लाडक्या बहिणी योजनेसारखी. त्यामुळं मग काहींचे हप्तेही बंद पडलेले आहेत, काहींचे चालू आहेत, काहींचे चालूही बंद पडलेले आहेत. असं PM किसानचंही होऊ शकतं. त्यामुळं मग शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ KYCची प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. पूर्ण करून घ्या. नसता मग तुम्हाला हप्ता पुढचा येण्यास काहीही अडचणी येऊ शकतात. धन्यवाद.